मित्रांनो नमस्कार. काल आमचे एक योग शिक्षक आहेत, निवंगुने सर म्हणून. त्यांच्याकडे खास त्यांनी आग्रह केला म्हणून त्यांच्या योगा वर्गावर गेलो होतो. आणि योगावर गेल्यानंतर त्यांची संख्या भरपूर आहे, म्हणजे साधारणतः 30-40 प्लस लोक, मग ते तरुण असतील किंवा ज्येष्ठ असतील, महिला असतील किंवा पुरुष, ही सगळी मंडळी होती. आणि एक महिला होत्या, म्हणजे मला कदाचित असं वाटतं की ते सासू आणि सून असाव्यात. सून म्हणल्यानंतर तुम्ही लक्षात घ्या की म्हणजे तरुणच होती आणि सासू साहजिक आहे वयस्कर. तर ते 2-3 दिवस झालं योगाला आल्या होत्या आणि त्यांनी असं सांगितलं की म्हणजे बीपीचा त्रास आहे सासूला, किंवा अशक्तपणा जाणवतो, चिडचिड जास्त होते. म्हणला तुम्ही योगा जॉईन करायची चांगली गोष्ट आहे, आणि मला योगा वर्ग घ्यायचा होता. मला सुरुवात करायची होती. साहजिक आहे, पहिल्यांदा आपण विचारतो की कुणाला काही त्रास वगैरे आहे. सासूच्या अगोदर सूनच उठली होती, म्हणे मला माझं वजन कमी करायचं आहे आणि जे काही महिलांचे 1-2 किरकोळ त्रास असतात, किंवा त्रास म्हणण्यापेक्षा या गोष्टीसाठी म्हणे मला हे करायचं. म्हणलं चांगली गोष्ट आहे, आणि तुम्ही योगा जॉईन केले म्हणलं यांच्यासाठी सगळे टाळ्या वाजवा. त्यांना चांगलं भारी वाटलं. पण त्यांची जी अडचण होती, म्हणे मला म्हणजे सून म्हणत होती की मला रात्री झोप येत नाही. म्हणजे काय येत नाही? नाही, मी पूर्वी अभ्यास करायचे, तर ते रात्रभर कधी कधी अभ्यास करायचे, आणि नंतर टेन्शन, परत लग्न. म्हणलं लग्नाला किती वर्ष झाली? ते म्हणे 1-1.5 वर्ष झालं, पण अचानक दचकून उठायला वगैरे येत. म्हणलं तुमची झोप पूर्ण होत नाही. म्हणलं तुम्ही डॉक्टरला दाखवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. बरेच डॉक्टर केले म्हणे. मी म्हणलं बर. मग लगेच सासू पण बोलायला लागली, म्हणजे सोबतच आले. आणि इतर योगामध्ये जी लोक होती त्यांना माहिती आहे की आपण काय केलं पाहिजे किंवा काय नाही, कारण त्या रेग्युलर योगा करत होते. समजा 40 व्यक्ती होती, तर 40 जणांची वेगवेगळे अडचणी, त्रास. मग मी त्यांच्याशी बोलत होतो. वयस्कर लेडी होत्या. म्हणलं बरं, काय हरकत नाही, आता तुम्ही 1 तास जे करणार ना म्हटलं ते करा, आणि हॉलच्या बाहेर पडल्यानंतर 5 मिनिट आपण बोलूया. तर काय असतं, हॉलमध्ये जरी फॅन वगैरे सुरू असले तरी बाहेरची हवा आणि आपली हवा याच्यात फरक असतो. पण म्हणलं मी जे जे शब्द वापरेल ते तुम्ही ते करायचं, म्हणजे तुम्ही शरीराने सुद्धा इथंच पाहिजे आणि मनाने सुद्धा. बर, काय तुमचा त्रास आहे? बीपीचा त्रास आहे, जाय होईल कमी. बरं, तुम्ही सगळे डॉक्टरला दाखवून आलात का? ते म्हणे आलं. डॉक्टरनी शेवटी सांगितलं की तुम्ही सकाळी उठायला सुरुवात करा आणि थोडं योगा प्राणायाम करा. आणि मग मी बोलत असताना माझा आवाज त्यांच्या लक्षात आला. ते म्हणे मी तुम्हाला युट्यूबवर पाहिलेलं आहे. म्हणलं हो, युट्यूबवर मी बोलत असतो. पण म्हणलं मी इतर विषयावर बोलत असतो. नाही नाही, आम्ही योगाचं पाहिलंय. म्हणलं बर, आपलं सुप्रभात योगा चॅनल आहे, तर त्याच्यात तुम्ही एक रील केली होती की मानसिक तणाव वगैरे. म्हणजे सगळ्याच छोटं, मी काही फार मोठा असा योग अभ्यासक नाहीये, परंतु योग शिक्षक म्हणून मला जे योग्य वाटतं ते मांडत असतो. ते म्हणजे तुमच्या आवाजावरून लक्षात आलं. म्हणलं चांगली गोष्ट आहे. आता इथं जे करायचं ना, तुम्ही 2-4 दिवस झालं करताय, म्हणजे तुम्हाला जे योगामुळं ताण पडत होता, नंतर 1-2 दिवस त्रास होत होता, तो आता तुमचा गेलेला आहे. बरोबर आहे. मग आता काय करायचं? तर आता तुम्ही 1 तासभर, सव्वा तास, जे काही आपला योगा वर्ग होईल तोपर्यंत एकदम सगळे प्रकार करायचे. आणि मग मी त्या सगळ्या घ्यायला सुरुवात केली. साहजिक असतं की हे शिक्षक जे कोणी असतात ते वेगळं घेतात, अर्थात सगळेजण तेच प्रकार घेतात. सांगण्याची आणि करून घेण्याची किंवा एका सिस्टीम मध्ये बसवण्याची पद्धत वेगळी असू शकते. आमचं प्राथमिक हालचाली सुरू झाल्या. थोडं पळायला लावलं, थोडं उड्या मारायला लावलं, थोडं श्वास घ्यायला लावलं, ब्रीद इन ब्रीद आउट करायला लावले. मग शरीराचा संपूर्ण व्यायाम करायचा असतो. पायाच्या खाली घोट्या पंजापासून
घोट्यापासून, गुडघ्यापासून, मांडीपासून, कमरेपर्यंत सगळे व्यायाम. मग पाठीचा आला, खांद्याचा आला, डोक्यापर्यंत आलो आणि मग सूर्यनमस्कारला सुरुवात झाली. याच्यामध्ये आमचे 20-25 मिनिट गेले. त्यांना इतका घाम येत होता. म्हणलं हे तुमचं बेनिफिट आहे. ते म्हणे नाही फॅनची स्पीड वाढवा. म्हणलं अजिबात नाही. फॅन खाली शक्यतो कमी बसायचा. तुम्ही कष्टाने कसरत करून जो घाम येतो, कष्टाने कसरत करून जो घाम येतो तो तुमचा फायद्याचा घाम आहे. ते जाऊ द्या म्हटलं. साहजिक आहे. थोडं एक्झरसाईज चांगलं केल्यामुळं, शारीरिक थोडी कसरत केल्यामुळं घाम येतो. ओले झाले, सगळेच ओले झाले होते माझ्या सहित. म्हणजे मी आता सुद्धा योगा काही थोड्या हालचाली करून बसलो तेव्हा मला पण घाम आला. याचा अर्थ असा नाही की तुम्ही लगेच फॅन खाली जायचं. आणि मग ते केल्यानंतर आणि उन्हाळा सुरू आहे, म्हणजे सकाळी सुद्धा ते वातावरण जाणवतं ना, जमीन गरमच असते. रात्रभर जरी थंड झाली असली तरी हवेतला जो उष्णतेची आर्द्रता आहे ते आपल्याला जाणवते, ती त्यांच्यात दिसत होती. मग आम्ही सगळ्यांना मग 16-17 सूर्यनमस्कार करायला लावले. त्यांना 7च करायला लावले. त्यांची इच्छा होती की 12-13 पर्यंत करायची. पण ज्या पद्धतीनं ताण बसून हे झाले होते, परंतु ते एका दृष्टिकोनातून म्हणजे तसे फायदेशीर जाणवत होते. आणि नंतर सूर्यनमस्कार झाल्यानंतर आम्ही सगळे जमिनीवर झोपले. जे सर होते ते उठून आले. म्हणजे तुम्ही खूप असं स्पीडमध्ये घेताय किंवा जास्त घेताय, या लोकांना सहन होणार नाही. म्हणलं हरकत नाही, त्यांना आता थोडं रिलॅक्स होऊ द्या. आणि मग ते उठल्यानंतर मी त्यांना विचारेल की बाबा तुम्हाला त्रास झाला का. मग पाठीवरचे, पोटावरचे जे शयनस्थितीतले प्रकार आहेत ते आपण सावकाश घेऊ. तर जे महिला वर्ग होता त्यात बऱ्याच वयस्कर महिला होत्या आणि मला माहित होतं की त्यांना काही अंशी ते ताण पडेल त्यांना, म्हणून जे जे आसनं त्यांना त्रासदायक होते तिथं मी हळूच म्हणजे पॉज देऊन घेतच होतो. पण काही पुरुष मंडळी होती, काही महिला पण तरुण होत्या, तर त्या सगळ्यांची मला लिंक जुळवायची होती. म्हणून कमी अधिक प्रमाणात मी ते स्पीडमध्ये घेतलं होतं. ज्यावेळी सूर्यनमस्कार झाल्यानंतर मी त्यांना उठून बसायला लावलं, कारण सरांनी मला सांगितलं होतं की यांना त्रास झालेला. म्हणलं किती जणांना वाटतंय की म्हणजे त्रास होतोय किंवा झालाय. ते म्हणजे नाही आम्ही रेग्युलर करतो. म्हणलं तुमच्या सरांनी सांगितलं म्हटलं की तुम्हाला त्रास झाला असावा किंवा हे झालं असावं. त्याने म्हणजे तुम्ही ते थोडं स्पीडमध्ये घेता आमच्या वयोमानानुसार. म्हणलं एक लक्षात ठेवा, म्हणूनच तुम्हाला बसवलं. इथं सगळे माझ्या वयाचे आहेत असं गृहीत धरा. तुम्ही कुणी स्वतःला वयस्कर समजू नका. आणि जे तरुण आहेत त्यांना तुम्ही फार तरुण आहेत या पण आविर्भावात राहू नका. याचं कारण असं आहे, वयस्कर जेवढे आहेत त्यांनी शरीर तरुणांसारखं बनवायचंय. अगोदर मनाने फिट व्हायचंय, मग शारीरिक दृष्ट्या फिट व्हायचं. आता वयोमानानुसार जे शरीरामध्ये स्थिरता आली, म्हणजे गुडघ्याचा त्रास असतो, पाठीच्या मणक्याचा असतो, चालताना दम लागतो, या सगळ्यावर आपण रोज 2-2 मिनिटं माफ करूया. ते म्हणले काहीच अडचण नाही. परत त्यांना उभं केलं आणि म्हणलं थोडं पळल्यासारखं करा, मगाशी जसं आपण प्राथमिक केलं होतं. तर ते करायचा प्रयत्न करत होते, पण शरीर थकलेलं होतं किंवा जे ऍक्टिव्ह मोडवर होते त्यांनी केलं. मी म्हणलं लक्षात घ्या, जर तरुण एखादा 20-25 किंवा 30 पावलं जास्त स्पीडमध्ये करत, तुम्ही 5च करा, 10च करा. पण माझं वय जास्त वयस्कर असं अजिबात समजायचं नाही. भले त्यांच्यापेक्षा 5% करायचं, काही अडचण नाही, पण चांगलं करायचं. त्यांच्या ती गोष्ट लक्षात आली. बसा म्हटलं. मग पाठीवरचे 2-3-4-5 प्रकार घेतले. ते सर पलीकडे तिकडे बसलेले होते, ते हसत होते तिकडं. म्हणजे हे मला पण ह्यांनी म्हणजे माझ्या पण मनाचं समाधान केलं आणि यांचं पण मन ओळखलं. म्हणलं असं नाहीच आहे ना की तुम्ही एकदम लहान मुलांसारखं शरीर असं लवचिक केलं पाहिजे. नाही, आपल्याला जेवढं अपेक्षित आहे तेवढंच करायचं आहे.
योगा म्हणजे काय, तर योगामध्ये आपलं शरीर ताठर न होता लवचिक झालं पाहिजे, मरगळ न येता आत्मविश्वासानं राहिलं पाहिजे. आणि जो आपल्यातला कॉन्फिडन्स असतो, आत्मविश्वास आपला एवढा दांडगा असला पाहिजे की आपल्याला आपल्या आत्मविश्वासावर समोरच्यावर याचा अर्थ त्याला लगेच मात करायची असं नाही, की त्याला कळलं पाहिजे की हा माणूस एकदम अपडेट आहे या अर्थानं. आणि मग त्यांना मग मी पोटावर घेतला आणि पोटावरचे काही प्रकार केले आणि मांडी घालून बसवलं. म्हणलं एक गोष्ट लक्षात घ्या, एकतर म्हणलं मी अख्ख्या योगा वर्गामध्ये कधीच मध्ये बोलत नाही कुणाशीच. तुम्हाला मी विश्रांती देण्यासाठी ही सगळी चर्चा करतो. परत ते सर उठून आले, कारण त्यांना माहिती ही लोक त्यांना सांभाळायचे, तर तो वर्ग चालला पाहिजे. आता जे लोक आळशी असतात ते 1-2 दिवस योगाला येतात, बंद करतात. त्यांना 1-2 वेळेस केल्यानंतरच चमत्कार पाहिजे असतो, असं नाही होत. निरोगी राहण्यासाठी आणि वेगळ्या लोकात वावरण्यासाठी तुम्हाला चांगल्या लोकांच्या संपर्कात आलं पाहिजे. मग ते सर आल्यानंतर ते म्हणले की आमची माणसं उद्या आली पाहिजे. म्हणलं उद्या आल्यानंतर त्यांनी तुम्हाला म्हणलं पाहिजे परत शिंदे सरांना बोलवा, किंवा शिंदे सर का आले नाहीत हा त्यांचा उद्या शब्द असेल म्हटलं. म्हणजे मी आज गेलो नाही ही गोष्ट वेगळी, परंतु त्यांचा बरोबर 5:45 वाजता मला तिथेही 5:45 वाजताच योगा असतो सकाळी. त्यांचा फोन आला, सर याल का? म्हणलं नाही, मला माझा पण योगा होता. आणि दुर्दैवाने आपली लोक दांड्या मारतात. मग त्याच्यातली जी सासू सुना होत्या, ज्यावेळेस आमचा योगा वर्ग सगळा झाला, आम्ही खाली गेलो आणि ज्यावेळेस बाहेरची मस्त हवा लागली, इतकं प्रसन्न वाटलं त्यांना. आणि मी सगळ्यात शेवटी, कारण मी त्या वर्गावर पहिल्यांदा गेल्यामुळं सर आपलं नाव काय, कुठं असतं वगैरे ह्या सगळ्या गप्पा आमच्या होत होत्या. पण वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली लोक, आयुष्यभर वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम केलं, आपल्या विचाराच्या विरोधातली, अशी सगळ्या पद्धतीची मंडळी तिथं होती. मी त्यांच्या सगळ्यांशी चर्चा केली आणि शेवटी या सासू सोनाकडे आलो. म्हणलं काय वाटतंय, कसं वाटतंय? ते म्हणे आम्ही इतके गोळ्या औषधं केले, किंवा घरीच आम्ही ऑनलाईन वगैरे करायचो. एके दिवशी तुमचं पण ऑनलाईन पाहिलं, पण नंतर म्हणलं तुम्हीच सांगितलं की योगा जॉईन करा, मग आमच्या जवळचं आम्ही बघितलं आणि ओघाने तुम्हीच आमच्या वर्गावर आलात. ही फार महत्वाची गोष्ट झाली. म्हणलं मग आता कसं वाटतंय? ते म्हणजे अहो माझं शरीरच एकदम हलकं वाटतंय. म्हणलं कसं काय? शरीर तर तेच आहे, एका दिवसात तर चमत्कार घडणार नाही. हे जे सर आहेत ना, म्हणलं जे हे योगा वर्ग घेतात, हे त्यांची क्वालिटी, आणि मी यांचा विद्यार्थी. ते पण सर एकदम असे का झाले, ते माझे मित्र आहेत. पण त्या समोरच्या व्यक्तींसमोर बोलल्यानंतर त्यांना एकदम भारी वाटलं. म्हणजे दररोज हे जसं सांगतात तसं करण्याचा प्रयत्न करा, आणि एकदा सुरू झाल्यानंतर शेवटी पर्यंत एकदाही कुणी कुणाला बोलायचं नाही. सगळ्यांचं लक्ष आपल्या योग प्रकाराकडं, कसे करतात, कसे घेतात याच्याकडे असलं पाहिजे. आणि प्रत्येक प्रॉपर आसन हे चांगलं आसन झालं पाहिजे, आदर्श आसन झालं पाहिजे. म्हणजे मी हे सगळं त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना इतकं भारी वाटलं. आणि मग त्यांचा पण म्हणजे फोन होता, पण मी म्हणलं सर कंटिन्यू करतील, किंवा त्यांनी बोलवेल त्यावेळेस मी येईल, रविवारी मी जाणार आहे त्यांच्या. म्हणजे मला एकच सांगायचं होतं की तरुणांचे वेगळेच प्रॉब्लेम आहेत आणि वयस्कर लोकांचे वेगळेच प्रॉब्लेमला सोल्युशन डॉक्टरकडे जाऊन गोळ्या औषधं खाऊन अजिबात नाहीये. मला काय सांगायचंय, तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन गोळ्या औषध खाऊन डॉक्टरला पैसे घालवणं ह्याच्यात नाहीये. तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे तुम्ही निरोगी राहणं, आणि त्याच्यासाठी कमी खर्चात, कमी पैशात गोळ्या औषधांवर मात करून शरीर निरोगी ठेवून. म्हणून रोज करे योग, करे योग आणि रहे निरोग. कशासाठी म्हणतात? योग करायचा, परंतु दररोज करायचा. योग करायचा निरोगी राहण्यासाठी. तर या जर गोष्टी तुम्ही नाही केल्या तर मग त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि तो उपयोग जर साध्य करायचा असेल तर तो निरोगी राहायला पाहिजे. आणि माझा शब्द आहे, त्या दोघीही सासू सुना
आणि म्हणलं सगळ्यात महत्वाचं, तुम्ही दोघी जरी, मी त्यांना एक गमतीशीर एक किस्सा सांगितला की तुम्ही घरात सारखं बसून असता, वयस्कर सासू आहे, आता सुनेलाच पळवायचं म्हणून जर करत असाल तर आपण योगा करणारी माणसं म्हणजे शरीराला ताण उलट करायचं. तुम्ही स्वतः काम करायचं आणि सुनेला काहीच सांगायचं नाही. आणि सुनेला पण सांगितलं, म्हणलं वहिनी एकच गोष्ट करायची, सासूशी वाद घालत बसण्यापेक्षा सासूला जे काही अपेक्षित आहे ना ते अगोदर देण्याचा प्रयत्न करा. ते म्हणले याच्यात काय होईल, म्हणजे तुमची कामामध्ये थोडी धावपळ राहील, एका जागेवर बसूनच सगळं होणार नाही, तर तुम्ही थोडी कसरत करा आणि या म्हणजे तुम्हाला ताण कमी होईल. आणि यांनी तुम्हाला ताण देऊन स्वतः ताण घेणं आणि तुम्हाला पण देणं याचा अर्थ घरात चिडचिड असते आणि मानसिक ताण घरात एकदा किरकिर असले की ते होत नाही. आणि यांनी काम करणं म्हणजे यांच्या शरीराला थोडी हालचाल लागली, कारण वयोमानानुसार. पटलं त्यांना. त्या म्हणे मग माझी सुनेल मग मी कधी सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्याकडून घ्या ना करून, परंतु तुमची कसरत झाली पाहिजे या हिशोबाने करा. पटलं त्यांना. कारण ज्या व्यक्तीला खाली बसलेल्या गुडघ्यावर हात ठेवून उठल्याशिवाय उठता येत नाही, त्यांना जर ऑपरेट नाही राहिले तर मग अवघड होईल ना. सून प्रेमळ मिळाली म्हणून त्यांचं बरं आहे असं गृहीत धरा. दोघी सोबत येत आहेत, एकदम जमेची बाजू, आणि मला ते आवडलं. परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये ऑपरेट असणं फार गरजेचं आहे. आणि असेही काही योग आहेत, मी त्यांना अजून एक उदाहरण दिलं की या योगामध्ये तुम्हाला ह्या कुठल्याच कसरती करायला लावत नाहीत. घरात जे काम केलं जातं ना तेच करायला लावतात तिथं. घासा कपडे म्हणलं की हाताचा व्यायाम होतो, खांद्याचा व्यायाम होतो. उठून कपडे आपटायला लावतात, कमरेसहित शरीराचा व्यायाम होतो. आणि हे करायला बायका इथं तर 40, इथं तर म्हणजे 45-50च्या जवळपास होत. अरे म्हणलं घरी काम करा ना, हसतच होते. म्हणजे त्यांची ती गोष्ट लक्षात आली आणि आता ते रेग्युलर योगा करतात. मला एवढंच सांगायचं, वेळ निघून गेल्यानंतर, भरपूर पैसे खर्च झाल्यानंतर जागा होण्यापेक्षा बरं हे तुमच्याच फायद्यासाठी एकत्र येऊन आपण जर या सगळ्या प्रकारामध्ये गुंतलो तर भारी वाटतं. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. सुप्रभात. योगा आपला YouTube चॅनल सबस्क्राईब करा, जॉईन करा, इतरांना पण व्हिडिओ पाठवा आणि दररोज लाईव्ह असतो, लाईव्ह व्हिडिओ पण पूर्ण पाहत चला. जर धनकवडीच्या जवळपास असाल पुण्यामध्ये तर आपल्या योगा वर्गावर जॉईन व्हा, नसेल ऑनलाईन जॉईन व्हा किंवा इतर ठिकाणी जॉईन व्हा. धन्यवाद.